सासूनं जर सुनेला रागवली, सासू सुनेला रागावली आणि सासूला स्पष्टपणे उलट बोलण्याचं धाडस जर सुनेमध्ये नाही आहे, तर ती आपला राग तिच्या लहान मुलावर काढेल किंवा बॉसला त्याच्या वरिष्ठांकडून काही कानउघाडणी झाली तर तो त्याचा राग क्लर्कवर काढेल, क्लर्क त्याचा राग प्यूनवर काढेल. तर समोरच्याला जर स्पष्टपणे आपण एक्सप्रेस करू शकलो नाही की मला तुझा राग आलेला आहे, मला तुझं वागणं आवडलेलं नाही आहे, तर हा राग हे डिस्प्लेसमेंट ऑफ युअर निगेटिव्ह फिलिंग्स ह्याला म्हणता येईल आपण. ह्याचाच उदाहरणातून मी सांगते की वड्याचं तेल वांग्यावर काढणे हे जे आहे मराठी म्हण. तर जे हाय रँकिंग पर्सन आहेत ते डिस्प्लेस देअर अँगर, दे डिस्प्लेस देअर फ्रस्ट्रेशन ऑन सबऑर्डिनेट्स. तर हे जे आहे ह्याला मराठीत आपण वड्याचं तेल वांग्यावर काढणे म्हणतो. इंग्लिशमध्ये याला टेक आउट ऑन समवन अशी फ्रेज आहे. तर टेक आउट ऑन समवन, तुझं डोकं दुखतंय किंवा तुला बरं वाटत नाही आहे आणि त्याची चिडचिड तू माझ्यावर करतोयस, तर ते आपल्याला समोरच्याला सांगायचं असेल तर आय नो यू हॅव हेडेक बट प्लीज डोंट टेक इट आउट ऑन मी.